चला बालमित्रांनो, 12वीचा आपला जो पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स, त्याचे टेक्स्टबुक मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि न्यूमेरिकल्स आज आपण करू. ओके, चला. ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत 4-5. त्यातला पहिला वाचा. व्हेन सीन फ्रॉम बिलो ब्लेड्स ऑफ द सिलिंग फॅन आर सीन टू बी रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज. खालून जर पाहिलं तर ते कसे दिसतील? अँटी क्लॉकवाईज. अँड देअर स्पीड इज डिक्रीजिंग. आणि त्यांचा स्पीड काय होतं बेटा? कमी होतोय. सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. आता अगोदर मला सगळ्यांनी सांगा, खालून जर पाहिलं तर अँटी क्लॉकवाईज दिसतंय, म्हणजेच वरून पाहिल्यावर कसं दिसणार? क्लॉकवाईज दिसणार. समजा आता मी ह्या पेनला फिरवतोय, क्लॉकवाईज फिरवतोय की अँटी क्लॉकवाईज? मोठ्याने बोला. अँटी क्लॉकवाईज. पण आता माझ्यासाठी काय झालं हे समजते सगळ्यांना. सो हा जो क्वेश्चन आहे याला सोडवण्यासाठी देअर विल बी 2 आन्सर्स. ठीक आहे ना. खालून जर पाहिलं तर अँटी क्लॉकवाईज, परंतु वरून आपण पाहतोय म्हणजे आपल्याला त्याला काय कन्सिडर करणं आहे? क्लॉकवाईज. अरे वरून जर पाहिलं तर क्लॉकवाईज दिसेल, खालून पाहिलं तर अँटी क्लॉकवाईज दिसेल. ठीक आहे. आता अशा पद्धतीने सगळ्यांना माहिती आहे राईट हँड थंब रूल प्रमाणे थीटा वेक्टर कुठं जाईल बेटा? खाली. थीटा वेक्टर किंवा ओमेगा वेक्टर हे सगळे कुठं असतील? खाली. पटकन सांगा, समजतं की सगळ्यांना? जिकडं डिस्प्लेसमेंट तिकडं वेलॉसिटी, जिकडं अँग्युलर डिस्प्लेसमेंट तिकडं अँग्युलर वेलॉसिटी. मग अशा पद्धतीने अँग्युलर वेलॉसिटी आली खाली आणि अँग्युलर ॲक्सलरेशन कसं राहील? स्पीड इज डिक्रीजिंग. म्हणजे अल्फा त्याच्यासोबत राहील का? नाही. अल्फा काय करतोय? पटकन बोला. अपोजिट का गेला? कारण तो ओमेगाला काय करतोय? डिक्रीज. पहिला ऑप्शन काय म्हणतायत? अँग्युलर वेलॉसिटी अपवर्ड आणि अँग्युलर ॲक्सलरेशन डाऊनवर्ड आहे का? अँग्युलर वेलॉसिटी डाऊनवर्ड, अँग्युलर ॲक्सलरेशन अपवर्ड. सेकंड वन इज correct in this scenario. Okay. Second, particle of the mass 1 kg tied to 1.2 meter long string is whirled to perform vertical circular motion. आता इथं पहा, दोन मोशन आहेत, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. इथं कोणती मोशन आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. त्यात काय म्हणतायत बेटा? मिनिमम स्पीड ऑफ द पार्टिकल इज 5 मीटर पर सेकंड. मला सगळ्यांनी सांगा, जेव्हा पण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होते, ओके, whenever there is vertical circular motion, how many interesting points do we have? 3. कोणते कोणते? टॉपचा, बॉटमचा आणि मिडवेचा. आता इथं काय म्हणणं आहे बेटा या क्वेश्चनमध्ये? मिनिमम स्पीड इज 5. पटकन मला सांगा, मिनिमम स्पीड कुठं असतो? वरती असतो, आहे की नाही? मॅक्झिमम कुठं असतो? खाली. आणि मी इथनं कमी होत होत सगळ्यात मिनिमम कुठं असतो? वरती. समजा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज चालला, का चालला? अँटी क्लॉकवाईज. तर इथं मिनिमम स्पीड असेल, जो किती दिला आहे त्यांनी? 5 मीटर पर सेकंड. पुढे काय म्हणतायत? कन्सिडर द स्टेटमेंट मॅक्झिमम स्पीड मस्ट बी 5√5 मीटर पर सेकंड. का बा मॅक्झिमम 5√5 आला पाहिजे. आणि दुसरा म्हणजे डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम आणि मिनिमम टेन्शन 60 न्यूटन. आणि याच्यापैकी कोणतं वाक्य बरोबर, कोणतं चूक हे शोधायचं. आता मला एकदा सगळ्यांनी सांगा, मॅक्झिमम स्पीड 5√5 असण्यासाठी मॅक्झिमम स्पीड तर खाली असतो, बरोबर आहे का नाही? त्याला आपण व्ही म्हणू. सध्या मिनिमम तो आहे 5. आता मला सांगा, वरून खाली मला न्यूटनचं इक्वेशन वापरावं लागेल. पटकन बोला, बरोबर आहे का नाही? हे बघ, वरून खाली जर घेतोय तर मग काय वापरूया बेटा आपण? बेसिकली न्यूटनचं इक्वेशन का? टोटल एनर्जी ॲट द टॉप इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट द बॉटम. आता तुम्ही शॉर्टकट लावू शकता, v² - u² इक्वल टू 2as. लक्षात आलं का? सो v² - u² इज इक्वल टू, हे आपलं स्टँडर्ड न्यूटन्स इक्वेशन आहे, जे तुम्ही इथं लावू शकता. व्ही हा फायनल आहे, 5 इनिशियल आहे. मग आता फायनल स्पीड v² म्हणजे v² मायनस यूचा स्क्वेअर किती झाला? इज इक्वल टू 2. एला किती घ्यायचं बेटा? पटापट बोला. 10 प्लस का मायनस? प्लस, कारण खाली येतोय. वरती जाताना आपण काय घेतो? मायनस. यस किती घ्यायचं बेटा? अरे यस हे डिस्प्लेसमेंट झालं ना, टॉप टू बॉटम. म्हणजे काय झाला? डायमीटर. इथं रेडियस किती दिला? पार्टिकल ऑफ द मास 1 kg टाईट टू 1.2 मीटर लॉंग स्ट्रिंग. स्ट्रिंग ही 1.2 मीटर लॉंग आहे, म्हणजे त्याची रेडियस किती झाली? 1.2 मीटर. खाली पण 1.2 मीटर 1.2 मीटर. टोटल डिस्टन्स किती झाला? डिस्प्लेसमेंट 2.4 मीटर्स. किती झालं बेटा? 2.4 मीटर. आता याला जर सोडवलं तर किती होईल बेटा? हे 10, हे झालं 24, 2 जा 48.
हे मायनस गेला पलीकडं तर किती झालं बेटा व्ही स्क्वेअर होईल बी 28 मध्ये 25 गेले 75 73 झालं ना ते पटपट बोला व्ही किती आला √73 यांचं काय म्हणणं आहे बेटा इट इज 5√5 पा क्लोज आहे का √5 मल्टिप्लाय बाय 5 आणि हा √73 व्हॉट विल हॅपन √5 ची जी व्हॅल्यू आहे ती किती येईल बेटा 2.2च्या आसपास म्हणजे ॲक्च्युली याला घ्या ना 2चा स्क्वेअर 4 आहे का नाही आहे का नाही मग याला 2.2 अप्रॉक्सिमेटली जरी घेतलं मल्टिप्लाय बाय 5 जर केलं किती होईल 10 10.5च्या आसपास व्हॅल्यू जाईल 10च्या पुढे सर्कल पटकन बोला बरोबर आहे का नाही आणि स्क्वेअर रूट ऑफ द 73 9चा स्क्वेअर 81 आहे म्हणजे 9 पेक्षा कमी पटकन सांगा मॅच होत आहे का अजिबात नाही बराच मोठा डिफरन्स आहे ही पण 10च्या आसपास असती क्लोज असती आपण बोललो असतो इट इज ट्रू पटकन सांगा पहिलं काय आलं बेटा फॉल्स आहे का नाही हे तर काय मॅच होय ना बरं दुसरं पहा ते ट्रू फॉल्स नंतर बघू आपण ते तर आहे का नाही दुसरं पहा सेकंड काय म्हणतायत डिफरन्स बिटवीन टेन्शन रणवीर डिफरन्स बिटवीन टेन्शन काय असतं रे बरं जाऊ दे टेन्शन टॉपला जात असतं का लो पॉईंटला लोला बरोबर फरक किती दोघांमधला हां काय काय 6 mg टेन्शन ॲट बॉटम मायनस टेन्शन ॲट अप ठीक आहे ना अपमोस्ट किंवा टॉप पॉईंट म्हणा त्याला त्याच्या विरुद्ध काय म्हणू आपण किती असतो बेटा हा फरक 6 mg ठीक आहे चला मास दिलंय की यांनी आपल्याला 6 किती दिलंय मास 1 kg त्या पार्टिकलचं ग्रॅव्हिटीला नेहमी किती घ्यायचं 9.8 पण 10 घ्या 10 × 6 किती झालं आहे का नाही डिफरन्स बिटवीन टेन्शन आहे म्हणजे तो काय असला पाहिजे न्यूटन अरे बरोबर आहे की नाही आता पहिलं चुकीचं आहे दुसरं बरोबर आहे तिथं काय म्हणतात ओनली पी करेक्ट ओनली क्यू करेक्ट ॲक्च्युली काय झालं इथं ओनली क्यू इज करेक्ट अलग लक्षात पटपट बोला समजतंय कोणाला काही लिहायचं आहे याच्यामध्ये कोणाला काही लिहायचं आहे का घेऊ लिहायचं आहे कोणाला आणि लिहा पटपट लिहा चला चला झालं की बेटा लिहून अरे लिहून झालंय का वाचा तिथे काय म्हणतायत सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द फॉर्म्युला of moment of inertia in terms of the mass of the object and some of the distance parameters such as RL etc. पहिला काय म्हणतायत ए डिफरंट ऑब्जेक्ट्स मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन्स फॉर देअर EMI बी काय म्हणतायत अच्छा ए बी सी डी करेक्ट स्टेटमेंट शोधायचे ठीक आहे पहिलं करेक्ट आहे का रे डिफरंट ऑब्जेक्ट्स मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन्स फॉर देअर EMI करेक्ट आहे का हे अरे त्याचा अर्थ असा आहे प्रत्येक ऑब्जेक्टचा EMI हा वेगवेगळाच पाहिजे कोणाचा EMI सेम नसला पाहिजे नाही कोणाकोणाचा EMI सेम आहे रिंग आणि हॉलो सिलेंडर रिंग आणि हॉलो सिलेंडर काय आहे MR² अजून कोणा सेम आहे डिस्क आणि सॉलिड सिलेंडर किती आहे 1/2 MR². अरे बरोबर आहे का नाही सो पहिलं जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे का नाही ओके ते काय होतं सेम तर नसलं when rotating about the center axis hollow right circular cone and the disk have same expressions
बरोबर आहे. हॉलो राईट सर्क्युलर कोन, हाच कोन सॉलिड असतं तर 3/10 mr². अरे हॉलो कोन 1/2 mr². अरे पुस्तकात फॉर्म्युले आहेत ना सगळे, पाठ करा बोललो ना. हॉलोसाठी किती आहे बेटा 1/2 mr², डिस्क सारखा. आणि सॉलिडसाठी 3/10 mr². पटकन पहा, आहे का नाही, हे पाठ ठेवा सगळ्यांनी. अरे अरे आर यू ऑल अंडरस्टँडिंग. चला नेक्स्ट काय म्हणतायत बेटा इथं. इन सर्टन युनिट radius of gyration of uniform disk about central and the transverse axis is square root of 2.5. radius of the gyration above the tangent in its plane. प्रश्न का आला सगळ्यांना. ऑब्जेक्ट कोणता आहे मला सांगा, पटकन सांगा. डिस्क. सेंट्रल ॲक्सिस ट्रान्सवर्स मध्ये तिला कसा परपेंडिक्युलर. सगळ्यांना माहिती आहे जेव्हा विषय परपेंडिक्युलर येतो तेव्हा हा सेंट्रल ॲक्सिस आहे. अरे यस ऑर नो बेटा. आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट फॉर्म्युला काय रे, काय काय हां, इट इज 1/2 mr². ही डायग्राम खरं तर चुकीची आहे. कशामुळं, तिथं थिकनेसचा काही संबंध नाही आहे. तुला फक्त इमॅजिनेशनसाठी काढलं मी. पटकन सांग का आलंय का. त्या रिंगला काही थिकनेस नसते, सॉरी डिस्कला फक्त. नाही तर मग त्याला दुसरा पर्याय असा आहे, हे बा डायग्राम काढताना सगळ्यांनी सवय अशी ठेवा. हे बाय, ह्या बाय अशी. पटकन सांग आता का आलं का, जेणेकरून ती रिंग वाटणार नाही. हा झाला डिस्कचा स्टँडर्ड फॉर्म्युला. ते काय म्हणतात बेटा इथं अशा केसमध्ये रेडियस ऑफ द गायरेशन √2.5. किती दिली रेडियस ऑफ द गायरेशन, तिला आपण के म्हणतो. इट इज अंडर रूट. झालं. पुढं काय म्हणणं यांचं, रेडियस ऑफ द गायरेशन अबाउट द टँजेंट इन इट्स प्लेन. टँजेंट तिच्या प्लेनमध्ये. मग त्यासाठी एक तर सेपरेट डायग्राम काढा, नाही तर इथंच दाखवा. तुम्हाला आठवतंय का मी एक सेपरेट डायग्राम काढली होती. हे बघ, ती आडवी जी डिस्क आहे तिला अशी उभी करा, बरोबर आहे. मग आता हा काय झाला रे, हा काय काय. अरे ते मी काय काढलं सांगा दी. अरे हिच्या प्लेनमध्ये तुला कळतंय का, अरे हे लक्ष देतंय का सगळ्यांना. अरे हा काय झाला, हा कोण होता IC स्टँडर्ड फॉर्म्युला. हा काय झाला, आय डायमीटर झाला ना. काय झाला ID, आय डायमीटर झाला ना हा. बर पटकन सांग हे काय काढलं मी, आय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द टँजेंट पॅरल का परपेंडिक्युलर. चिन्ह पाहून म्हण ना बल्ले बल्ले पॅरल. अरे ती उभी धरली पॅरल झालं ना. अरे काही डोक्यात घुसत आहे का नाही, मी मुद्दाम 2 डायग्राम काढल्यात ना. अरे ही आणि ती डायग्राम सेम आहे, ही फक्त आडवी आहे अलीकडची आणि ही उभी आहे. अरे कळतंय का नाही, सगळ्यांना माहिती आहे आयडीज. सांगू सांगू मेलो, आयडीज हाफ IC, ठीक आहे ना. मग इथं ID किती झाला बेटा, mr² बाय, करेक्ट. ID झाला mr² बाय 4. पटकन मला आय टँजेंट पॅरल सांग. करेक्ट. नुसता mr² ॲड करायचा. किती झालं उत्तर, इथपर्यंत सगळेजण आले का. बरं इथं काय म्हणणं आहे, ओके. ह्या केसमध्ये जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 mr² आहे तर तेव्हा रेडियस ऑफ द गायरेशन किती आहे बेटा, के. मग मला सांगा याला मॅच करा 1/2 mr² ला. अरे के म्हणजे जनरल आहे ना, मग 1/2 mr² ला कशासोबत मॅच करा, mk². m झाला कॅन्सल. त्यांनी के दिलेला आहे √2.5. मग त्याचा स्क्वेअर किती झाला बेटा 2.5. बरं मग तुमचा r² किती झाला मल्टिप्लाय बाय 2. पटकन सांग ना किती आला 5. बरं इकडे किती झाला आता हे 5/4 mr². सो मॅच करा 5/4 कोणासोबत मॅच करा mk². अरे के काढायचा आहे ना तुला, हां ला m गेला. आरचा स्क्वेअर किती आला आहे 5. सो 5/4 मल्टिप्लाय बाय इज k². मग के किती आला बेटा जल्दी बोलो, पटापटा बोल ना. अरे 5चा स्क्वेअर माहिती 5 झालं ना, काही कळत आहे का नाही.
आणि अपॉन 4/2 कायला तरी कळाना. आधी मला सांग केचा स्क्वेअर 25/4 आला का नाही? याचा अर्थ के किती आहे? 5/2 म्हणजेच दिस इज युअर आन्सर. पटकन बोला, समजलंय का सगळ्यांना? छापलो जल्दी, पटपट लिहा, थोडा रायटिंग स्पीड वाढवा. आता सीईटीच्या परीक्षेत एवढा टाइम आहे का तुला चित्र काढीत बसायचे? अरे व्हिज्युअलायझेशन का दिलंय, का आलंय तुला? हे डायरेक्ट फ्रंटला आपल्या चित्र आलं पाहिजे समोर, पटकन क्वेश्चन वाचून. रायटिंग ओव्हर. अरे झेपलंय का नक्की सगळ्यांना? आता काय नाही म्हणताना विषय वाढीत सर, घ्यायचं मिटून जायचं पुढं, कळतंय कळतंय म्हणायचं. अरे रायटिंग ओव्हर. हां वाचा काय म्हणतायत. फर्स्ट मधला पास, लास्ट MCQ. कन्सिडर द फॉलोइंग केसेस. प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन इलिप्टिकल ऑर्बिट, प्लॅनेट रिव्हॉल्विंग सर्क्युलर ऑर्बिट. चला प्लॅनेट सर्क्युलर पण फिरते किंवा इलिप्टिकल पण फिरते, कसंही फिरू शकतं, आपण ते 11वी पाहिलं ग्रॅव्हिटेशनमध्ये. तर काय म्हणणं बेटा, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन द फोर्स इन विच ऑफ द केसेस. फक्त P का Q का दोन्ही? कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम दोन्ही केसमध्ये चालतं. आले लक्षात सगळ्यांना? जिथं जिथं सर्क्युलर किंवा इलिप्टिकल मोशन आहे त्या दोघांच्याही साठी ते ॲप्लिकेबल आहे. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतं ते? एल इनिशियल इज एल फायनल. फर्स्ट मधला नाही, अजून एक आहे लास्ट. सांगा. डाऊन द इन्क्लाइन विदाउट स्लीपिंग. विदाउट स्लीपिंग का म्हणतायत? अरे डाऊन द इन्क्लाइन जर ते स्लीप होत आलं, ती ट्रान्सलेशनल मोशन नाही व्हायची का घसरगुंडी? अरे विदाउट स्लीपिंग म्हणजे कोणती झाली? रोलिंग मोशन. रोलिंगचा अर्थ काय? अरे गोल गोल फिरत फिरत पुढे पुढे यायचं, म्हणजे रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल. शिकू का परत? परत एकदा घेऊ घे टॉपिक का चॅप्टर करू पहिल्यापासून सुरू? घासून पुसून पहिल्यापासून. काय 2-4 वर्ष लागतील सिलेबस, त्याला काय व्हायला? 16 वर्ष वाया घातलेत आपण, 17. 2-4 वर्षांनी काय व्हायचे? रोटेशनल केई इज टू ट्रान्सलेशनल केई इज टू टोटल केई. काय रेशो काढायचा आपल्याला? कायनेटिक एनर्जी रोटेशनलचा कोणाच्या सोबत? कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल. हां कायनेटिक एनर्जी टोटल. टोटलच्या ऐवजी रोलिंग शब्द लिहू का? टोटलचा अर्थ काय? रोलिंग. तुम्ही सांगा बरं आता काय करावं? काय नाही सर, आमचं लय डोकं जाम झालंय सर. अरे फॉर्म्युला सांग ना. रोटेशनल मध्ये 1/2 I ओमेगा स्क्वेअर. चला इज टू. ट्रान्सलेशनल 1/2 रोलिंग 1/2 प्लस लिहिलं मी चुकून, इज टू. बोल पटकन. 1/2 mv स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. हा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कोण असतो रे? कोइफिशियंट असतो. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर 1 याचा अर्थ रिंग, हाफ याचा अर्थ डिस्क. कळतंय का?
2/5 याचा अर्थ सॉलिड स्पियर. 2/3, 3/10 सॉलिड कोन, 1/2 हॉलो कोन किंवा डिस्क किंवा सॉलिड सिलेंडर. ठीक है, मला तो रेशो काढायचा, तो काटाकाटी होना बहुत ज़्यादा ज़रूरी है. आता पहा, सबसे पहले कौन गायब होगा भाई? 1/2 तो हट गया. आय ओमेगा स्क्वेअर आहे. आयला काय लिहितो बेटा आपण? यम के स्क्वेअर. आयला काय लिहितो आपण? यम के स्क्वेअर. ओमेगाला काय लिहावं लागेल? वीज मग ओमेगाला काय लिहू? व्ही बाय आर. म्हणजेच ओमेगाचा स्क्वेअर काय झाला प्रसाद? व्ही स्क्वेअर बाय, पटपट बोला, व्हेरी क्लिअर, इज टू यम इज टू यम व्ही स्क्वेअर. पुढची स्टेप पटकन सांगा, पटकन सांगा. ऑब्जेक्ट दिलेला आहे काय? डाऊन द इन्क्लाइन, जाऊ जात काय अडचण नाही दिलं. हां बोला. यम व्ही स्क्वेअर हा तिन्ही ठिकाणी काय होईल बेटा? कॅन्सल आउट. कोण उरलं? के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज टू. इथं काहीच नाही म्हणजे काय? 1. चला जे उरलं ते आपण हा, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज टू 1 इज टू, बोल बेटा, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, ऑब्जेक्ट असायलाच पाहिजे होता, त्याशिवाय कसं निघाल? बघ रे पुस्तकात पटकन. किंवा के स्क्वेअर बाय आर नाही ना, असं कसं होईल? बघ बरं. हॉलो सिलेंडर आहे ना, मी तेच म्हणलं. पुढे लिहितो मी, फॉर हॉलो सिलेंडर, फॉर ओमकार सांग मला हॉलो सिलेंडर साठी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. अरे आत्ताच बोललो ना मी, स्टँडर्ड फॉर्म्युल्यातला फक्त कोण येतो? कोफिशियंट. हॉलो सिलेंडर म्हणजेच कोण? रिंग. रिंगचा काय? एम आर स्क्वेअर. कोफिशियंट काय? 1. तो डाल दो 1. मग काय झालं बेटा? 1 इज टू 1 इज टू 1 प्लस 1. सो हॉलो सिलेंडर याचा अर्थ के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती झाला बेटा? पटपट बोला. इट इज 1. ठीक आहे, मग आन्सर किती आलं? 1 इज टू 1 इज टू 1 1 2. चला पटपट लिहा, थोडा रायटिंग स्पीड वाढवा. ती कोण झोपलं रे मध्ये? तुला पाळणा आणू घ्या एखादा. खुशाल झोपला राव तू. बरं लेक्चर सुरून 15च मिनिटं झाले, माणूस निदान अर्ध्या 2 तासात तर बोर होतो. राइटिंग ओवर. हां वाचा. सम हाऊ
अँड ॲन्ट इज स्टक टू द रिम ऑफ द बायसिकल ऑफ द व्हील ऑफ द डायमीटर 1 मीटर. म्हणजे काय झालं? हां, चला बोल पटकन. मुंगी व्हीलला चिटकली. ठीक आहे. ज्याचा डायमीटर किती दिला बेटा आपल्याला? 1 मीटर. ठीक आहे, डायमीटर 1 मीटर आहे. डायमीटर इज 1 मीटर. पुढे काय म्हणतायत? व्हाईल बायसिकल इज ऑन द सेंट्रल स्टँड, व्हील इज सेट इन टू रोटेशन. डबल स्टँडवरती लावली आणि ते व्हील गोल गोल फिरलं. अँड इट अटेन्स फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्होल्यूशन पर सेकंड इन 10 सेकंड्स. जेव्हा तू तिचा स्पोकला धक्का लावला तर ती काय झाली? ती फिरायला लागली. तर तिने किती अटेंड केली फ्रिक्वेन्सी? 2 रिव्होल्यूशन पर सेकंड. किती वेळेमध्ये अटेंड केली? 10 सेकंदात. म्हणजे फ्रिक्वेन्सी तिने 10 सेकंदापर्यंत अशा पद्धतीने अटेंड केली. विथ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सलेशन. व तो जरुरी आहे सर संपूर्ण फिजिक्समध्ये. लिनियर ॲक्सलेशन असो नाही तर अँग्युलर ॲक्सलेशन असो, इट हॅज टू बी कॉन्स्टंट. या आकृतीपासून सांगत आलो मी. अदरवाईज न्यूटन्स इक्वेशन्स वी कॅनॉट यूज. आले लक्षात? पुढे कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लिटेड बाय द अँट इन दिस 10 सेकंड्स. ह्या 10 सेकंदात किती? मला असं वाटतं 2 क्वेश्चन्स होते. फर्स्ट आहे हा. अच्छा इकडे आहे का? ठीक आहे, पहिलं इथं करू आपण. चला, प्रश्न कळाला आहे का सगळ्यांना? काय काढायचं आपल्याला? किती रिव्होल्यूशन मारले तिने 10 सेकंदांमध्ये. बरोबर. न्यूटनचे 3 इक्वेशन्स आहेत. पहिलं v इज इक्वल टू यू प्लस AT. इथं काय कन्वर्ट करणार त्याला 12वीमध्ये आता? व्हीला ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. दुसरं मोठ्याने बोला, एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. इकडे काय करणार? लिहू का? चला, पहिलं v इज इक्वल टू यू प्लस AT. दुसरं एस इज इक्वल टू UT प्लस 1/2. आणि तिसरं v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. चला इकडं सांगा बरं आता, बोला. दिस इम्प्लाइज ओमेगा इक्वल टू, मोठ्याने बोला, ओमेगा नॉट प्लस. चला दुसरं थीटा ओमेगा नॉट टी प्लस 1/2. तिसरं हां ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर. ही झाली गरिबी, जे जे पार्ट नव्हते त्यासाठी. आता प्रश्न काय म्हणतात आपल्याला? हे नंबर ऑफ द रिव्होल्यूशन्स काढा. किती वेळेमध्ये? 10 सेकंदामध्ये. बरोबर आहे का नाही? मला सांगा, रिव्होल्यूशन्स काढायचे मला. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स त्याला काय म्हणू बेटा आपण? त्याला काय म्हणू आपण? n म्हणू. राईट. तिने जर 1 राऊंड मारलेला असला, 1 राऊंड, राईट, तर अँगल किती बनतो बेटा? 2 पाय. 2 राऊंडसाठी 4 पाय इन दिस वे. बरोबर आहे का नाही? आता ॲक्च्युली तर मला इक्वेशन सांगा कोणतं वापरावं लागेल? मॅटर टाईम्स आहे. याचा अर्थ तिसराच काही संबंध नाही. फर्स्ट आणि राईट. बरं, फर्स्ट आणि सेकंडमध्ये पहा. आता ती जी अँट आहे ती स्टक झाल्याच्या नंतर खेळ सुरू झाला आहे. याचा अर्थ इनिशियल व्हेलॉसिटी मस्ट बी 0. पहा बरं, अँट इज स्टक टू द रिम. ती स्टक आहे आणि तिथून पुढे खेळ सुरू झाला. इनिशियल व्हेलॉसिटी मस्ट बी 0. म्हणजे u0. पण इथं काय लिहावं लागेल बाळा? मला पटकन सांगा. ओमेगा नॉट 0. आणि मग तुम्ही हलवलं आणि ते टायर फिरायला लागलं. पटकन बोला. कळले सगळ्यांना? ठीक बेटा. युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, परंतु ते मला माहीत नाही. आणि ही सगळी मोशन किती वेळा करता आली? 10 सेकंदा करता. म्हणजे इथून अल्फा निघा ना पहिल्या इक्वेशन मधून. पटकन सांगा, हाऊ शुड वी फाइंड अल्फा? पटपट बोला. अरे ओमेगा माइनस ओमेगा नॉट अपॉन ओमेगा नॉट तर हट गया. बरं, ओमेगा अपॉन टी. ओमेगाचा फॉर्म्युला काय बेटा? 2πn. अरे ओमेगाचा फॉर्म्युला काय? 2πn किंवा 2πf. ठीक आहे ना? 2πf लिहा, काय अडचण नाही. फ्रिक्वेन्सीला एफ पण बोलतात आणि n बरोबर 2πf अपॉन टी. सो बेटा 2π. फ्रिक्वेन्सी किती दिली आपल्याला? 2. आणि टाईम किती दिला? 10. हे काय इथं? 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. हे कोण आहे आपलं? अरे 2 रिव्होल्यूशन पर सेकंड कोण आहे? फ्रिक्वेन्सी. मग आता बेदुने 4 खाली 10 म्हणजे याला किती लिहू आपण? 0.4 पाय. युनिट पटकन सांग. अल्फा युनिट रेडियन पर
अल्फा काढला आपण, आपल्याला पुढे काय पाहिजे बेटा, तिने किती राऊंड मारले हे पाहिजे, बरोबर आहे का नाही, आणि किती वेळेत मारले. मला आता दुसऱ्या इक्वेशनकडे यावं लागेल, कारण की थीटा किती होतोय त्या 10 सेकंदात. यस और नो, जल्दी बोलो. म्हणजे सेकंड इक्वेशन, जल्दी बोलो, व्हॉट इज सेकंड इक्वेशन बेटा. थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस 1/2 अल्फा. आता अल्फा पॉझिटिव्ह झाला की निगेटिव्ह झाला, पॉझिटिव्ह, कारण की स्पीड वाढत होता, कमी होता असत काय झाला असता, निगेटिव्ह. ठीक, चला इथे पहा ओमेगा नॉट हट गया वन्स अगेन, बरोबर आहे का नाही. ठीक, किती राऊंड मारले हे कळण्यासाठी मला सांगा, एका राऊंडमध्ये 2 पाय, एन राऊंडमध्ये तो अँगल किती होईल, आहे की नाही. एकामध्ये 2 पाय, दोनामध्ये 2 टाइम्स 2 पाय, 3 टाइम्स 2 पाय, एन टाइम्स 2 पाय म्हणजे 2 पाय एन इज इक्वल टू 1/2. अल्फा आत्ता काढला आपण 0.4 पाय. बेटा टीचा स्क्वेअर, टी किती आहे 10, स्क्वेअर आहे तर मी त्याला 10 × 10. बस आता भाग द्या, 2 भाग द्या याला 0.2, परत इकडच्या 2 द्या, व्हॉट विल हॅपन 0. इकडचा पाय इकडचा पाय, 10 × 10 किंवा आता 10 × 0.1 किती झाला 1, फक्त उत्तर किती उरलं 10, म्हणजेच किती राऊंड्स मारले तिने. पटकन बोला सगळ्यांना, लक्षात आलंय का, घ्या बरं लिहून पटकन, म्हणजे दुसरा करू आपण. अरे आता सोपं वाटलं का नाही, ते न्यूटनचे इक्वेशन्स आहेत वर, ते पहिलं न्यूटनचं इक्वेशन कशामधलं रिलेशन देतं, तुम्हाला 3 जण बसा बोललेलो आहे का नाही, हां तरी जाऊन तिकडं कोपऱ्यात बसता. झालंय का लिहून. चलो डन. पुढे काय म्हणतायत, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. काय काढायचं आपल्याला, पहिली कंप्लीट रिव्होल्यूशन आणि लास्ट. सांगा बरं पटकन कसं करूया आता. पहिल्या रिव्होल्यूशन साठी एन किती झाला 1, परत एकदा न्यूटनचं कोणतं इक्वेशन सेकंड सांगा, न्यूटन सेकंड इक्वेशन सांगा पटकन. बरं फर्स्ट साठी आपण काय म्हणू आपण T1 म्हणू आपण. बरं लास्ट तिचे राऊंड झालेत किती 10 सेकंदाचा टाइम होता, पण राऊंड किती झाले होते 10. मग बेटा लास्ट मध्ये आपण हे लास्ट शब्द का लागला सगळ्यांना पटकन सांगा, हाऊ शुड वी फाइंड टाइम टेकन इन द लास्ट रिव्होल्यूशन. हा लास्टचा कसा काढायचा मला, हाऊ शुड वी फाइंड आन्सर ऑफ द लास्ट. हा टाइम टेकन बाय 10 रिव्होल्यूशन्स मायनस टाइम टेकन बाय 9 रिव्होल्यूशन्स. आलं का लक्षात. आता टोटल टाइम किती होता 10 सेकंद. सो टाइम टेकन बाय द लास्ट, सो टी लास्ट कसा येणार बेटा, आपल्याला माहिती आहे टाइम टोटल टाइम किती आहे 10, त्या 10 मधून 9 काढून टाकू, 9चा काढून टाकू, 9 रिव्होल्यूशन्सला लागलेला टाइम काढून टाकू. पटकन बोला काय सगळ्यांना. अरे पहिली रिव्होल्यूशन, दुसरी रिव्होल्यूशन, तिसरी, अशा 9 राऊंड झाले आणि 9 राऊंडसाठी समजा 7 सेकंद लागले असले, किती लागले 7. आता राऊंड किती आहे 10वा, म्हणजे 10व्या राऊंडला किती वेळ लागला 3. समजा 9 राऊंडलाच 8 सेकंद लागले, मग 10व्याला किती लागले 2. लक्षात आलं सगळ्यांना. म्हणजे आपण काय म्हणू बेटा 10 सेकंड्स मायनस टी, असं लिहू त्याला टी टाइम फॉर 9 रिव्होल्यूशन्स. पटकन बोला आता काय लागतं सगळ्यांना. अरे 10 मधून टाइम फॉर 9 रिव्होल्यूशन्स वजा करायचा. आता एकदा T1 काढू आपण. T1 कसा काढायचा मला तर सांगा बरं. सेकंड इक्वेशन बोला पटकन. थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी 1/2 अल्फा टी स्क्वेअर.
मग चला व्हॅल्यूज टाका. थीटाच्या ऐवजी मी काय लिहिलं पाहिजे बेटा, 2 पाय n फॉर द n राउंड्स. अरे बरोबर आहे का नाही, थोडं चेंज करावं लागेल ना इक्वेशनला. दिस इज इक्वल टू ओमेगा तो हट गया, 1/2 अल्फा टी 1 स्क्वेअर. पटकन बोला मला नक्की कळालं सगळ्यांना. 2 पाय n किती आहे 1. अरे 1 राऊंड मारलाय ना, म्हणजे n किती झाला 1 ओनली. 1/2 अल्फा काढला होता आपण 0. टाईमचा स्क्वेअर, पण टाईम किती आहे पहिल्या राऊंडचा. डावीकडचा पाय उजवीकडचा पाय झाला कॅन्सल आउट. मग ह्या दोनाने भाग दिला 0. परत एक ह्या दोनाने भाग दिला, लईच राडा झाला की तर. पाय आणि पाय झाले कॅन्सल. मग T1चा स्क्वेअर कसा लिहू मी आता, 2 गुणिले 2 किती झाला 4 भागिले 0.4 किती आलं बेटा उत्तर हे 10. मग T1 किती आला पटकन सांगा. √10 ची व्हॅल्यू लक्षात ठेवा सगळ्यांनी, 3.16च्या आसपास आहे. आलंय का सगळ्यांच्या लक्षात. 3.14 घेतली तरी चालते. पाय स्क्वेअरला 10 घेतो आपण, पाय स्क्वेअरला 10 घ्यायचं. आलं का लक्षात. हे झालं पहिल्या राऊंडचा विषय. चला आता टी लास्ट, त्यासाठी मला कोण गरजेचं आहे बेटा, टी फॉर 9 रिव्होल्यूशन्स. सो बेटा टी फॉर सांगा बरं, बोल पटकन. 2 पाय n ला किती लिहू 9. थांबा, 2 टी फॉर 9 रिव्होल्यूशन्स पाहिजे ना आपल्याला. आपल्याला हे इक्वेशन करणं आहे. आलं का लक्षात. बोला 2 इज इक्वल टू T9 लिहू आता आपण. अरे ठीक आहे ना, त्याला काय लिहू आता T9 टू सॉल्व. 2 पाय ब्रॅकेटमध्ये n म्हणजे किती झालं इज इक्वल टू 1/2, कारण ओमेगा नॉट उडाला 1/2 अल्फा किती आहे 0.4 पाय टीचा स्क्वेअर. पण हा टी किती आहे 9 राऊंडचा टाईम आहे. डावीकडचा पाय उजवीकडचा पाय झाला कॅन्सल आउट. मग आता इथं काय करू परत एकदा आपण, T9चा स्क्वेअर किती होईल बेटा 2 आणि 2 हे मल्टिप्लिकेशन 2 दुने 4, 4 गुणिले 9 किती झाले 36, आणि तो 0.4 होईल डिवाइड. मग एक डेसिमल प्लेस पुढे गेले तर वरती 0 टाकावं लागेल, म्हणजे किती होईल बेटा ते 90. किती होईल 90. सो T9 किती झाला बेटा स्क्वेअर रूट ऑफ 90. मग त्याला कसं लिहू शकतो आपण, त्याला सिम्प्लिफाय कसं होईल 30 त्रिक आहे का नाही. नाही 9 इंटू 10 करावं लागेल आपल्याला त्याला. ठीक आहे ना, त्याला करावं लागेल 9 इंटू 10, 3 आणि रूटमध्ये 10. ओके चला √10 ची व्हॅल्यू 3.16. मग किती झालं बेटा फायनल आन्सर 18. हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4, 3 त्रिक 9.48 आन्सर आलं ते. आता आपलं टार्गेट काय बेटा टी लास्ट. सो टी लास्ट किती झाला 10 मायनस 9.48 किती आलं बेटा आन्सर 0.52 48 50. हा बरोबर आहे 0.52. समजलंय सगळ्यांना. घ्या बरं लिहून पटपट. जरा रायटिंग स्पीड वाढवा सर्वांनी.
शेवटी छोटा एस लिहित जा नाही तर सेकंद लिहा. काहींचा यस आणि 5 सारखाच असतो, तसं काय करू नका. झालंय का लिहून? थोडा रायटिंग स्पीड वाढवा सगळ्यांनी. फिनिश्ड. चला काय म्हणतायत. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ए कॉइन अँड द ग्रामोफोन डिस्क इज 0.5. काय दिलं बेटा आपल्याला यांनी? पटपट बोला. ग्रामोफोन डिस्क आहे आणि एक कॉइन आहे, यांच्यातलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. जनरली स्टॅटिक फ्रिक्शनच असतं. किती दिलं आपल्याला बेटा? 0.5. रेडियस ऑफ द डिस्क इज 8 सेंटीमीटर. ती जी डिस्क आहे तिची रेडियस किती दिली बेटा? 0.8 सेंटीमीटर दिली. ठीक आहे, पुढे. इनिशियली सेंटर ऑफ द कॉइन इज 2 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. समजा ही ग्रामोफोन डिस्क आहे, ओके, आणि ह्या डिस्क पासून, डिस्कचं सेंटर आहे, तर 2 सेंटीमीटरला या इथं कॉइन ठेवलंय हे. ठीक आहे, 2 सेंटीमीटर हवे कॉइन ठेवलंय. जी रेडियस आहे ह्या ग्रामोफोन डिस्कची, ही टोटल रेडियस किती दिली बेटा यांनी? पटकन बोला. 8 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर जरा लईच लांब झाला आहे का नाही? हां, पुढं. अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. बरं. ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लीपिंग फ्रॉम 25 देअर. टायपिंग मिस्टेक दिसते, फक्त फ्रॉम देअर असेल बघ रे. काय आहे? 2च्या जागेवर पाय पाहिजे का? पाय ना. बरं ठीक आहे, अजून काय? स्लीपिंग फ्रॉम देअर ना, का 25 काय आहे ते? नाही आहे ना, फ्रॉम देअर. बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज. समजा ती रिमला गेली ते नंतर. आधी आता आपण काय काढू? मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड काढू. पटकन सांगा बरं, हाऊ शुड वी फाइंड मिनिमम फ्रिक्वेन्सी? आपण कॉइनच्या रेडियसला छोटा आर म्हणू. आपल्याला काढायची फ्रिक्वेन्सी. बेटा ती स्लिप होणार नाही, तर तिला कोणी बॅलन्स केलं पाहिजे? त्या फ्रिक्शनला कोणी बॅलन्स केलं पाहिजे? सेंट्रीपेटल फोर्सने, बरोबर आहे का नाही? मग सेंट्रीपेटल फोर्स FCP म्हणा, कोणाला बॅलन्स केलं पाहिजे त्याने? छोटा F. फ्रिक्शनला आपण छोटा F लिहितो फिजिक्समध्ये. ठीक आहे, सांगा बरं आता FCPचा फॉर्म्युला. हां, mv²/r. पण इथं काय वापरला पाहिजे? mr². त्याचं रिझन काय? ओमेगा इज 2πf. अरे तू फ्रिक्वेन्सी काढायची ना आपल्याला. हां, दिस इज इक्वल टू छोटा एफचा फॉर्म्युला सांगा. आली अडचण. फ्रिक्शनचा फॉर्म्युला, मॅक्झिमम फोर्स ऑफ द फ्रिक्शन काय असतं बेटा? हां, इट इज ऑलवेज μs इंटू n. आणि ते जे कॉइन आहे त्याची नॉर्मल रिॲक्शन काय होईल? mg. नॉर्मल रिॲक्शन काय होईल? mg. मग त्या फॉर्म्युला काय लिहिलं बेटा आपण? μs. आणि नॉर्मल रिॲक्शन काय दिली बेटा? mg. डावीकडचा m, उजवीकडचा m. झाला कॅन्सल. फ्रिक्वेन्सी पाहिजे तर ओमेगा पण माहिती आहे सगळ्यांना. पटकन बोला. ओमेगा इज 2π/t किंवा 2πf. लक्षात घ्यायचा दुसरा फॉर्म काय रे बेटा? 2π/. इथं कोणता वापरायचा? पहिला. 2πf. स्क्वेअर आहे म्हणजे काय करू बेटा? 2चा 4, पायचा π² आणि fचा f². दिस इज इक्वल टू μs इंटू g. f पाहिजे तर आपण fचा स्क्वेअर करू एकदा. काय होईल बेटा fचा स्क्वेअर? μs इंटू g अपॉन r4. याला काय करू आपण? 4r π². 4r π. g आणि π² काय उडाले? g ची व्हॅल्यू 9.8 आहे, अप्रॉक्सिमेटली 10. पायचा स्क्वेअर मग अशीच बोललो मी. सगळ्यांनी लक्षात ठेवा फिजिक्समध्ये किती घ्यायचा? पायच्या स्क्वेअरला किती घ्यायचं बेटा? कायम 10. पटपट बोला, लक्षात आलं सगळ्यांना? बरं,
म्हणजेच यफ किती होईल बाळा इथून यफ जल्दी बोलो अंडर रूट म्यू एस अपॉन 4 आर ठीक आहे ना. छोटा आर का लिहिला बेटा आपण कारण विषय कोणाचा आहे कॉईनचा आणि हा काय रे बेटा छोटा आर आणि हा कोण आहे आपला बिग रेडियस आर ठीक आहे ना ऑफ द डिस्क. बर म्यू एस आहे का यस आर आहे का यस झाला आन्सर. रूटमध्ये म्यू एस किती आहे 0. अपॉन 4 छोटा आर किती आहे 2 पण त्या 2ला काय लिहिणं गरजेचं होतं पटपट बोला. अरे सेंटीमीटर होतं ना ते मग त्याला काय करून घेणं गरजेचं आहे मीटर. याला सुद्धा काय करून घेणं गरजेचं आहे मीटर आहे की नाही. मग आता आन्सर काय होईल बेटा 0.5 आहे 4 2 किती झालं 8. सो फ्रिक्वेन्सी विल बी रूट खाली 4 2 8 आहे तर एक काम करूया हां आर इज इक्वल टू पाय आहे का ते पाय आणि 2 म्हणजे 2 पुस्तकात 2 मिस्टेक आहे काय. तो पाय जर असेल तर काटाकाटी व्हायला पाहिजे कळलं का नाही ते 2च असेल बेटा. थांब थांब व्हेरीफाय करतो मी 1 मिनिट फक्त मी ते त्यासाठी आहे ना जुन्या आणि नवीन टेक्स्टबुकमध्ये माझ्याकडे नेमकं बुक नाही हे जुनं आहे माझ्याकडे क्वेश्चन तो नाही आहे राव 14 किती आहे बुकमध्ये बेटा पायच किती आहे 2 आहे पाय आहे ना ठीक आहे काय अडचण नाही पाय सेंटीमीटर याला 2च्या ऐवजी आपण काय घेऊ हे बघ काहीही फरक पडत नाही फक्त 3.14 होईल. अरे लक्षात आलं का पाय सेंटीमीटर आहे तर आपण काय करू पायची व्हॅल्यू घेऊ किंवा पाय इंटू 10 ची पावर -2 ठीक आहे. आता सगळ्यांनी इकडे पहा हे बघ हे बरोबर बंद कर परत सोडूया आपण काय अडचण नाही तर आपल्याकडे लॉग आहे समजतंय का फायनल विषय लॉगचा असतो. इकडे पहा याला काय करू आपण रूटमध्ये म्यू एस किती आहे 0.5 4 छोट्या आरला किती लिहायचं आता पायची व्हॅल्यू किती असते 3.14 10ची पावर -2 ही 10ची पावर -2 जर का वरती गेली तर किती होईल बेटा जेवढे सिम्प्लिफाईल तेवढं करून ठेवा बाकीच्याला आपण लॉग लावू. ती वरती गेली तर ते 0.5चा किती होईल बेटा 50 होईल किती होईल 50 ओके डिवायडेड बाय 4 आणि 3.14 करा मल्टिप्लिकेशन 4 चौक 16 हा चाल 1 4 1 4 आणि 1 5 डेसिमल 4 त्रिक 12 काढा बरं लॉग टेबल आता फास्टमध्ये सगळ्यांना माहिती आता लॉग कसा काढायचा कळतं ना सगळ्यांना. हे बघ हे लिहित बसायला टाईम असतो का लॉग ऑफ यफ कलर चेंज करतो. आता हे पटापट करायचं लॉग ऑफ द एफ केला पलीकडे लॉग लावल्यावर काय होईल बेटा 1/2 होईल राईट. जो वरचा आहे लॉग ऑफ द 50 2 डिजिट्स आहेत म्हणजे काय होईल बेटा अरे ते 2 डिजिट आहे म्हणजे 1 वजा करावं लागेल ना ते होईल 1 पॉईंट. काढा बरं लॉग टेबल पटकन सगळ्यांनी लॉगॅरिथममध्ये या तर 50चा 0मध्ये 5 जरी असतात आपण किती केला असता 50चा 0मध्ये किती आहे 6990 आलं लक्षात. खाली काय बेटा डिव्हिजन म्हणून काय करायचं सबट्रॅक्ट 12.56 आहे 12 म्हणजेच किती 2 डिजिट आहे म्हणजेच 1 पॉईंट. चला 12चा 5 6 मध्ये पावर पटकन 12चा 5 0969 आहे बरं का आणि 6 मध्ये डिफरन्स किती आहे 21 मग आता 0969 त्यात एक टाकला झाला 70 90 0990 किती आलं बेटा 0990 सो 1/2 करा सबट्रॅक्शन 0 - 0 इज 0 9 - 9 इज
0, वन्स अगेन 0, 6 आणि एकातून एक गेला बेटा 0. दिस इज इक्वल टू 1/2 म्हणजेच काय रे बेटा 0. आता भाग द्या ना 0.3 संपलं. अरे ओके 0.3 ओनली. हा कोण काढला आपण लॉग एफ. मग एफ कसा निघालं बेटा अँटी लॉग कोणाचा 0.3. आता अगोदर काय करायचं डेसिमलच्या पुढे पहा अँटी लॉग बोला पटकन. 0.3 म्हणजे 0.30 कळतंय ना बोला. काहीच नाही म्हणजे 0 मध्ये 1995 किती आला बेटा 1995. अलीकडे इंटिग्रल 0 आहे त्यात एक टाका 1.995 ही आली फ्रिक्वेन्सी. समजतंय सगळ्यांना. बट दिस इज व्हेरी मच टाइम कन्झ्युमिंग. क्वेश्चन काय होता फॅक्टर विल चेंज. आता पुढचा क्वेश्चन पुढे करू आपण. क्वेश्चन आता काय म्हणतात बेटा क्वेश्चन मध्ये बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज. जर का कॉइन रिमला कॉइन जर सरकवलं रिमला ना व्हॉट विल हॅपन. तुम्ही जेव्हा फ्रिक्वेन्सी काढताय फ्रिक्वेन्सीचा फायनल फॉर्म्युला पटकन बोला इथपर्यंत आला का नाही आला. येस म्यू एस कॉन्स्टंट आहे 4 कॉन्स्टंट आहे. सो व्हॉट वी कॅन से बेटा फ्रिक्वेन्सी ही कशी आहे रे बेटा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर. अरे सॉर नो. मग नवीन फ्रिक्वेन्सी आणि जुनी फ्रिक्वेन्सी आपण असं म्हणूया का F2 अपॉन F1 रूटमध्ये काय करूया इनव्हर्स म्हणजेच R1 अपॉन R2. म्हणजेच इथं काय झालं बेटा जल्दी बोलो R1 म्हणजे अगोदर किती आहे 2 आणि नंतर किती टोकाला नेलं म्हणजे किती झालं 8. दिस इज इक्वल टू 1/4 म्हणजेच 1/2. अरे बे एक बे बेचोक 8 बाहेर निघाला राईट. म्हणजेच नवीन फ्रिक्वेन्सी काय झाली रे बेटा हाफ किंवा F1 भागिले 2 ती 1.99 म्हणजे जवळजवळ 2 आहे. अरे सॉर नो बेटा. सो ॲप्रॉक्सिमेटली आपण काय म्हणू 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 1 हर्ट्ज. पटपट बोला समजतंय का सगळ्यांना. आर यू ऑल अंडरस्टँडिंग. पुढचा क्वेश्चन घेऊ का हां बरोबर आहे ना. F2 by F1 is R1 by R2. असं झालं का परत एकदा पाय. ठीक आहे ठीक आहे. मग काय करू बेटा आपण आता त्याला R1 दोनाच्या ऐवजी पाय आणि R2ला किती घेऊ बेटा 8. मग आता घरी गेल्यावर तुम्ही बसणार का करत. अरे लॉगने जमेल ना सगळ्यांना 3.14 डिवायडेड बाय 8. त्याला ॲक्च्युली भाग द्या 0.31 होईल 8 त्रिक 24 वगैरे आहे का नाही. आणि मग लॉगने काढून घ्या आन्सर. जमेल सगळ्यांना. चला पुढे. Part of the racing track is to be designed for the radius of the curvature 72 meters. We are not recommending vehicles to drive faster than 216 kmph. With what angle should the road be tilted? किती अँगलला तो टिल्ट केला पाहिजे रोड. आता मला सांगा जेव्हा आपण रेसिंग ट्रॅक बनतो हे इथं अँगल ऑफ द थीटा आहे तुमचा. अरे सॉर ना बेटा रोड असा उचलला गेला. हा रोडचा आउटर एज आहे हा रोडचा इनर एज आहे. आउटर एजला इनर एजच्या वरती असं उचललं जातं तर ते काय म्हणतात बघ किती अँगलला उचललं गेलं पाहिजे. हा पहिला प्रश्न. ॲट व्हॉट हाईट विथ रिस्पेक्ट टू बर. ठीक आहे ते पुढचं नंतर पाहू आपण. ठीक आहे ना. अगोदर आता आपण अर्धा क्वेश्चन सोडू. जे काय म्हणतायत रेडियस ऑफ द कर्वेचर 72 मीटर. आपण आर लिहून घेऊ 72. पुढे काय म्हणणं बेटा की त्यांनी तो जो स्पीड दिला आहे ऑप्टिमम स्पीड 216 परंतु तो कसा दिला रे बेटा किलोमीटर पर. आता आपण 12 वेळेत म्हणलो आपल्याला कळलं पाहिजे ना कितीने मल्टिप्लाय करायचं मीटर पर सेकंड करायला 5/18. आता 18 एक 8 आणि 18 दुने 12 पंचे
60 मीटर पर सेकंड. सगळे एस आयमध्ये पाहिजेत, नाही तर सगळे सी जी एसमध्ये पाहिजेत. माझं वाक्य नीट लक्षात ठेव. लक्षात आलं का? म्हणजे सी जी एसमधून जरी तुम्ही आन्सर काढलं तर परत शेवटी एस आय करू शकता. राईट. चला, आर आहे, व्ही आहे, आपण कन्वर्ट करून घेतला. आता पुढे सरकू आपण. तर काय करायचं बेटा, टॅन थिटा. पटकन फॉर्म्युला सांगा मला, फास्ट. हां बोल बेटा, आहे का सगळं आपल्याकडे? यस, व्ही आहे, आर आहे, जी तो पता आहे. सो व्ही चा स्क्वेअर 60 इंटू आर किती आहे बाळा? आर 70 आणि जी किती आहे बेटा? 10. हा 0 आणि हा 0 कॅन्सल. 6 ने भाग द्या. 6 1 6 6 विधुने 12 पंचे. टॅन थिटा आला 5. पटकन टेबल काढा, नॅचरल टॅन्जंटमध्ये जा आणि थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ द 5. म्हणजे टॅनची व्हॅल्यू 5 येऊ राहिली. आता उलट बरं का, व्हॅल्यूमध्ये पहा पटकन सांगा मला. व्हॅल्यूमध्ये जा, नॅचरल टॅन्जंट्स, नॅचरल टॅन्जंटमध्ये या, व्हॅल्यूमध्ये जा. व्हॅल्यू अलीकडे अँगल नको पाहू, व्हॅल्यू बघ, व्हॅल्यू 5. आता ॲक्युरेट 5 व्हॅल्यू सापडणार नाही, त्याचा क्लोज सापडत तुला बघ. हां 5107 आहे. 5.05 आहे बघ. 5.0045 सापडलं का? अरे 5.00 म्हणजे 5 झालं ना. मग ते किती डिग्रीला आहे? 78. आणि वरती पहा बरं, 42. 78 डिग्री 42 मिनिट्स. 78 डिग्री 42 मिनिट्स, किंवा त्याला 78.42 डिग्री असली तरी चालतं. पटकन सांगा मला, सगळ्यांना कळलंय का? अँगलचा विषय सॉल्व्ह झाला. फास्टमध्ये सांगा, झेपतंय का सगळ्यांना हे? चला पुढे काय म्हणतात बाळा आपल्याला हे. ॲट व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी विथ रिस्पेक्ट टू इनर. म्हणजे ही हाईट काढायची एच. इफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड. सगळ्यांना लक्ष देतं का रे की हा ट्रॅक आहे 10 मीटरचा? अरे उचलला गेला ना. हा जो हॉरिझॉन्टल रस्ता आहे हा असा असा झालाय. लक्षात आलंय का? 10 मीटर वाईड. सांगा आता कसं काढायचं? फास्टमध्ये सांग, कोणता रेशो लावा लागेल मला? साईन, कारण अपोजिट अपॉन हायपो. साईन थिटा एच अपॉन 10. मग एच काय झाला बेटा? पटकन आता टेबल काढा आणि त्याच्यामध्ये 10 साईन. आता 78 डिग्री आणि 42 मिनिट्स पहा पटकन. 10 साईनच्या अँगलमध्ये. आता साईन 78 म्हणजे जवळजवळ 90 कडे चाललं. व्हॅल्यू ही एकाच्या आसपास यायला पाहिजे, म्हणजे 0.9च्या आसपास यायला पाहिजे. पहा हां 0.9च्या आसपास व्हॅल्यू येईल. तर नॅचरल सायन्स मध्ये 78 डिग्री आणि 42 मिनिट्स. 42 0.9806 आहे की नाही? 0.98 मग ती एकाच्या जवळपासच आली. ठीक आहे बेटा. 10 आणि मल्टिप्लाय केल्यावर काय होईल ते? 9.806 मीटर्स. लिहून झालंय का? झालंय का रे? लिहून झालंय? गायत्री समजतंय का? फॉर्म्युले केलं एक पाठ आणि तरी समजत आहे. याला म्हणायचं विद्यार्थी. असे विद्यार्थी फक्त आमच्याकडे सापडतील. हे काही शिक्षकाला नाराज नाही करायचं. लय भारी म्हणायचं सर ओके सारं समजत आहे. ऋतुजा तीच परिस्थिती असं नाही की नाही? हा मग हम साथ साथ है. या काय शाळेत ना तुम्ही?
झालं का? वाचा काय म्हणतायत. द रोड इन द एक्झाम्पल 14 अबव, म्हणजे मग असं जे एक्झाम्पल आहे, इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट्स. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.8 दिला. काय म्हणतात बेटा आपल्याला ते, आम्ही तुम्हाला म्यूएस किती दिला, 0.8. विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट, तर काही लोअर स्पीड लिमिट असेल का. बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट बी एक्सीड इन दिस केस. तर तुम्हाला व्ही मिनिमम व्ही मॅक्झिमम बोललो होतो की फॉर्म्युले फक्त पाठ करा, आहे की नाही. लोअर स्पीड लिमिटसाठी व्ही मिनिमम सांगा बरं मला पटकन आता. व्हेरी गुड, अंडर रूट आर जी, करेक्ट. टॅन थिटा, मनाने सांगू राहिले पोरं, अरे कस काय जादू झाली गाडी एवढी. हा, अपॉन म्यूएस. अरे क्या बात आहे, आनंद वाटला हो मला पहिल्यांदा. आम्हाला माहित होतं सर पुढचा क्वेश्चन हा आहे. हा, पाहून सांगितलं काय. ठीक, तर आता हे सोडवायचं आपल्याला. चला रूट आर आहे का, आहे ना 72 बरोबर ना. रेडियस दिली ना त्यांनी, काय काय दिलंय, 72 मीटर ना. जीची व्हॅल्यू 10 आहे, थिटा 78 42 आहे, मी सगळे. चला रूटमध्ये बोल बेटा, आरला टाका 72, जीला घ्या 10. टॅन थिटा सांगा बरं, मला वाटतं ती व्हॅल्यू डायरेक्ट 5 आहे. अरे टॅन थिटाच 5 होता ना. मायनस म्यूएस किती दिला बाळा आपल्याला, अपॉन 1 प्लस म्यूएस 0.8 आहे. हा बेटा, गुणिले टॅन थिटा किती आहे रे. चला पुढे, हा लॉकची गरज पडेल आता. 72, चला याला करू 700. 5 मायनस 0.8 किती झालं बेटा, 4.2. 5 48 म्हणजे 4, 4 आणि 1 5. चला रूटमध्ये 720, ठीक आहे 720. नाही ते काम करू बालमित्रांनो, इकडे बारे सगळ्यांनी. ते 42 ऐवजी आपण काय करू, 4.2 ऐवजी 42 आणि 10 काढून टाकू. इकडे काय करू, 72. कळतंय ना. दिस इज इक्वल टू रूटमध्ये 72 करा आणि आता 42 भागिले 5, 42 ना. 5 48, 8.5 चोक 20. आणि आता लॉग लावा. मला असं वाटतं का करायचं, चला काढा लॉग. साधे हां, कसं करायचं बेटा लॉगने. आता डावीकडं म्हणायचं लॉग व्ही, कळतंय ना. डावीकडं म्हणा लॉग व्ही. स्क्वेअर रूट आहे म्हणजे 1/2 आणि आतमध्ये त्या दोघांची बेरीज 72 आहे, म्हणजेच 1.2 डिजिट आहेत. प्रसाद लॉग टेबल कुठे आहे, 72चा 0, 72चा 0, 8573, 8573. खाली डिव्हिजन आहे, सॉरी मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे काय करावं लागेल बेटा, प्लस करावं लागेल. 8.4 आहे, एकच डिजिट आहे म्हणजेच बहुत बढिया. 0 पॉईंट बोला बरं, 84चा 0, 9243. ओके, इक्वल टू 1/2. कर बरं आतमध्ये बेरीज, 3 आणि 3 7 आणि